नमस्कार मित्रांनो, मी रामजी. टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे आपलं महाराष्ट्र राज्य, यांची जी भरती आलेली आहे, सुरक्षा रक्षक यांची 317 पदे असणार आहेत. त्याची आपण सर्व गव्हर्नमेंटचा जो GR आहे 27/3/2025चा, त्याच्यानुसार ही भरती केली जाणार आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता ही भरती असणार आहे. तुमची शैक्षणिक पात्रता, किमान वयोमर्यादा, अर्ज शुल्क हे सर्व आपण डिटेल पाहणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून GR पाहणार आहोत. ऑनलाईन तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण दाखवणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे मुलं पोलीस भरतीची किंवा इंडियन आर्मीची स्टाफ सिलेक्शनची कोणतीही GDची एक्झामची तयारी करत असतील त्यांच्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करता करता तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्ही ही जॉब करू शकता. तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट होईल. 20,000 ते 22,000 रुपये सॅलरी असते मित्रांनो. खूप छान जॉब आहे. तुम्ही शासनाचे जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असतील, पाटबंधारे विभाग असतील, महानगरपालिका असतील, शासकीय ऑफिस असतील, तिथेही भरती असणार आहे. आता आपण जाहीर सूचना पाहूया. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ जे आहे, नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा या जिल्ह्याकरिता ही काय असणार आहे, भरती असणार आहे. म्हणजे तयार करायचे आहेत समुच्च पूल. ठीक आहे. तुम्हाला अर्ज कधीपासून करता येईल? 29/4/2026 पासून, म्हणजेच आजपासून ही भरती चालू झालेली आहे. आणि शेवटची डेट कधी असणार आहे फॉर्म भरण्याची? 28/5/2026 असणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 12वी पास. सर्व मुलं 12वी पास, मुलं मुली या भरतीसाठी पात्र आहेत. खूप छान भरती आहे. 8 तास ड्युटी असणार आहे. आणि तुमच्याकडे वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके. नंतर तुमची जर शारीरिक पात्रता जर म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक पात्रता चाचणी देणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये उंची जर म्हटलं पुरुष उमेदवारांसाठी किमान 165 सेंटीमीटर असणार आहे इथे. आणि वजन जर म्हटलं तर 50 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे. चेस्ट म्हणजे छाती 79 सेंटीमीटर न फुगता आणि फुगून 84 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता इथं महिला उमेदवारांसाठी किमान हाईट 158 सेंटीमीटर आणि 45 किलो वजन लागणार आहे. आता इथं पात्रता वगैरे सर्व दिलेलं आहे. आपण शासन निर्णय पण पाहणार आहोत. शैक्षणिक पात्रता पाहितली आपण. मैदानी चाचणी तुमची 100 गुणांची असणार आहे. तुम्हाला पेपर नाही आहे, तुमचं निव्वळ मैदानी चाचणीवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ते त्यांच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जॉईनिंग वगैरे दिली जाणार आहे. आता इथं 100 गुणांची जर म्हटलं, 1600 मीटर तुमचं धावणे, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे, गुण 40 असणार आहे तिथे. आता इथं काही महत्त्वाचे निकष दिलेले आहेत. आपण हे GR पाहणार आहोत. कोणता? जो 27/3/2025चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गोळाफेक असणार आहे. तुम्हाला 100 मीटर रनिंगसुद्धा असणार आहे. ठीक आहे. जे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल त्यांना ऑलरेडी माहीतच असेल. आता मी काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे. NCC असेल किंवा MSCIT असेल, तुम्हाला अतिरिक्त इथं काय दिले जाणार आहेत? गुण दिले जाणार आहात. आणि फीज जर म्हटलं तर फीज तुम्हाला किती असणार आहे? इथे खुल्या प्रवर्गाकरिता 100 रुपये असणार आहे ऑनलाईन अर्ज करताना. आणि मागास प्रवर्ग जे असेल SC ST त्यांच्यासाठी किती असणार आहे? 75 रुपये असणार आहे विथ टॅक्स वगैरे इन्क्लुडिंग असणार आहे त्याच्यामध्ये. आणि 58 वर्षापर्यंत तुम्हाला ह्या मंडळामध्ये सेवा करता येईल किंवा जॉब करता येईल. आणि ज्या सुरक्षा आस्थापनेवरती ज्या मंडळाकडे सुरक्षा रक्षक पुरवण्यात मागणी केली असेल त्या आस्थापनेसाठी ज्यांची जमीन संपादित झाली आहे अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील घटकांचा पात्र उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल, असं ते शासन निर्णयानुसार सर्व ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता ही जे सुरक्षा रक्षक मंडळाचे जे कार्यक्षेत्र आहे नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा कामासाठी वितरित केले जाईल. म्हणजे तुम्हाला तिथे ते जॉब लोकेशन असणार आहे. कुठे? नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा. जे नागपूर महानगरपालिका असेल, नागपूर जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये
समज MIDC असेल, पाटबंधारे विभाग असेल, अजून वेगवेगळे डिपार्टमेंट जे असतील तिथं तुम्ही सुरक्षा रक्षकांची भरती राबवली जाणार आहे. म्हणजे तिथं अकॉर्डिंग त्यांच्या प्रोव्हाइड केले जाणार आहेत जॉईनिंग झाल्याच्या नंतर. ठीक आहे. आता हे पात्रता निकषासाठी आपण पाहिलं. आता जर शासन निर्णय जर GR जर म्हटलं तर इथं शासन निर्णय काय आहे, आता हे पहा 27 मार्च 2025चा हा शासन निर्णय आहे. त्याच्यानुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. आता आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पण पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही फक्त 10 ते 15 मिनटं व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. आणि तुम्ही जर नवीन आला असाल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. निश्चित करण्याबाबत मंत्रालयाचा हा उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म जे विभाग आहे महाराष्ट्र शासन त्यांच्या अंतर्गत हा GR प्रदर्शित करण्यात आलेला आहे. 27 मार्च 2025चा पूर्ण इथं त्याच्यामध्ये GRमध्ये निकष, अटी, पात्रता दिलेल्या आहेत. सुरक्षा रक्षक नोंदणी पद्धत वगैरे सर्व दिलेले आहे साईटवरती. आता नोंदणी करण्यासाठी आपण निकष आणि अटी पाहिलेल्या आहेत. 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि 35 वर्षापर्यंत. शैक्षणिक पात्रता 12वी दिलेलं आहे. डोमासाईल असणं गरजेचं आहे महाराष्ट्रामधील. बाकी जर तुम्ही पूर्ण GR जर पाहायचा जर झाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मैदानी चाचणी दिलेली आहे. पूर्ण तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे. 100 मीटर धावणे आहे महिलांसाठी, 100 मीटर धावणे. गोळाफेक आहे 800 मीटर महिलांसाठी आहे आणि पुरुषांसाठी 1600 मीटर आहे. 40, 30 असे गुण 100 मार्काचे हे फिजिकल असणार आहे. ओन्ली तुमचं नो एक्झाम, ओन्ली फिजिकलवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. ही खूप छान आहे. 1600 मीटरचे गुण क्रायटेरिया दिलेले आहेत. 5 मिनटं 10 सेकंदा किंवा त्याच्यापेक्षा कमी जर आला तर 40पैकी 40 मार्क भेटणार आहेत. तसंच 100 मीटरचं आहे. गोळाफेकसुद्धा दिलेलं आहे. गोळाफेकीचं महिला उमेदवारांसाठी पण दिलेलं आहे इथे. टोटल हा 12 पानाचा GR मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे. तिथे तुम्हाला पाहायला भेटेल. MSCIT असेल, NCC असेल, तुम्हाला अधिकचे गुण दिले जाणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायची कार्यपद्धत दिलेली आहे इथं. व्यवस्थित तुम्ही मैदानी परीक्षेचा निकाल अंतिम झाल्यानंतर संबंधित सक्षम प्राधिकरणाने जिल्हा पोलीस प्रशासन सदर निकाल संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षाकडे बंद लिफाफ्यात पाठवावा. सर्व व्यवस्थित GRमध्ये दिलेलं आहे. अंतिम गुणवत्ता यादी ही मैदानी चाचणीतील प्राप्त गुण व अधिकचे गुण मिळून निश्चित करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे तुमचं इथं एक्झाम नाही आहे. आता हे तर आपल्याला क्लिअर झालेलं आहे. बाकी वैद्यकीय तपासणी, कॅरेक्टर सर्टिफिकेट सर्व दिलेलं आहे. आणि ही वेटिंग लिस्ट तुम्हाला 2 वर्ष पाहायला भेटणार आहे. मित्रांनो 2019ला भरती आली ती, त्याच्यानंतरची ही 2026मध्ये भरती होणार आहे. गुणवत्ता यादी वगैरे पूर्ण तुमचं 2 वर्ष असणार आहे हे वेटिंग लिस्ट. आता आपण आता इथं काय दिलेलं आहे प्रत जर म्हटलं, सर्व माननीय मंत्री कामगार, राज्यमंत्री कामगार, प्रधान सचिव कामगार मंत्रालय, सर्व पोलीस आयुक्त, कामगार आयुक्त मुंबई, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, संचालक, सहाय्यक आयुक्त कामगार, सर्व अध्यक्ष सर्व जिल्हा सुरक्षा मंडळे. ठीक आहे. आता ऑफिशियल वेबसाईटवरती जर आलो तर आपण तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं मी हे बघा SGB रजिस्ट्रेशन ही वेबसाईट आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर काय करायचं आहे, स्क्रोल करायचं आहे. आता इथं पाहू शकता जाहीर सूचना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ. ठीक आहे. हे पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनमध्ये यायचं आहे. आता रजिस्ट्रेशनमध्ये इथं ठीक आहे, मी कर्सर फिरवतो. हे रजिस्ट्रेशनमध्ये हे बघा इथं आहे. ठीक आहे. 29/4/2026 ते 28/5पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. आता इथं क्लिक जर केलं तर तुम्हाला हा आपण GR पाहायला भेटेल. आत्ता आपण GR पाहितलाच. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली जर स्क्रोल केलं तर तुम्हाला जे गाईडलाईन असतील कॅन्डिडेटसाठी, म्हणजे ऑनलाईन फॉर्म कसा फिल करायचा हे पण तुम्हाला सांगतो मी. तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणते कोणते असणे आवश्यक आहे, आधार कार्ड असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल, फोटो, सिग्नेचर, हे सर्व तुमच्याकडे नोंदणीसाठी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. फोटो, स्वाक्षरी, आधार कार्ड, राशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, कॅटेगरी सर्टिफिकेट असेल, जात प्रमाणपत्र, आणि तुमच्याकडे हायेस्ट डिग्री जर असेल ते सर्व स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. पूर्ण तुम्हाला हे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन, आता इथं पहा अप्लाय जर करायचं जर झालं
तर तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचे डॉक्युमेंट वगैरे प्रोसेस तुम्ही कंप्लीट करू शकता. आता इन्स्ट्रक्शनमध्ये इथं दिलेलं आहे सर्व. तुम्ही नोंदणी केल्याच्यानंतर लॉग इन करून सर्व व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला इथं ॲड्रेस, फिजिकल डिटेल्स टाकायचे आहे, फॅमिली डिटेल्स टाकायचे आहे, नॉमिनेशन, एक्सपिरियन्स जर असेल टाकायचं आहे, क्वालिफिकेशन असेल, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि जॉब लोकेशन म्हणजे जिल्ह्यावाईज आणि डिक्लेरेशन आणि समरी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुम्हाला हे फॉर्म भरताना रजिस्ट्रेशनचे जे हे डॉक्युमेंट आहे तुम्हाला वेबसाईटवरती भेटेल. व्यवस्थित न चुकता फॉर्म भरा. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. प्रॅक्टिस करता करता गव्हर्नमेंटची एक्झामची तयारी करता करता तुम्ही 7 ते 8 घंटे तुम्ही जॉब करून तुमच्या जिल्ह्यामध्ये अभ्यास करता करता जॉब करू शकता. ठीक आहे. तर हे तुमचं अशा पद्धतीने अर्ज झाल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल. मेसेजद्वारे तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला कळवलं जाईल. ठीक आहे मित्रांनो, ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन भरतीसाठी, अपडेटसाठी, जी आरसाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा, जोडले राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.